नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आनंदी ही विचार करत असते आणि त्याचवेळी अण्णा येतात. अण्णा म्हणतात की चल आनंदी, आपल्याला निघायचं आहे. 4 वर्षापूर्वी ह्याच दिवशी माझं लग्न झालं होतं. अण्णा म्हणतात की आनंदी, शुभ तारखा लक्षात ठेवायच्या असतात, अशुभ नाही. आनंदी म्हणते की अण्णा, आयुष्यात काही दिवस असे वादळासारखे आहेत ना की आयुष्य उद्ध्वस्त करून जातात. अण्णा म्हणतात की आनंदी, हा भूतकाळ होता आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्यात. ह्या गोष्टी डोक्यातून आता काढून टाक. आता आपल्याला भविष्याकडे पाहायचे, चल ऑफिसला. आणि मग आनंदी अण्णांसोबत ऑफिसला जात असते आणि त्याचवेळी अंशुमन तिथे येतो. अंशुमन म्हणतो की हॅपी ॲनिव्हर्सरी बायको. अंशुमनला समोर बघून आनंदी आणि अण्णांना मोठा धक्का बसतो. अंशुमन आनंदीला म्हणतो की सुखी, समाधानी आणि वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा. अंशुमनचा आवाज ऐकून लीना आणि मालती देखील तिथे येतात. अंशुमन विचारतो की कसं वाटलं मग सरप्राईज. तो आनंदीला म्हणतो की अगं, आजच्या दिवशी मी तुला कसा विसरेल, तू जरी मला विसरली असशील तरी मी नाही विसरणार. तर इकडे वृंदा शलाकाला म्हणते की तुझ्या काकूला घेऊन चालली आहे मी वामन गुरुजींकडे, तोपर्यंत मी तुला जे काम सांगितले ते करून ठेव. आणि कळलंय ना तुला कसं करायचं आणि काय करायचं. शलाका म्हणते की हो कळलंय आई मला, आणि हे तर माझ्या आवडीचं काम आहे. यू डोंट वरी, आता तू बघच मी काय करते ते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तितक्यातच सुधा तिथे येते आणि म्हणते की काय करणार आहात ग शलाका, आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही. तर वृंदा म्हणते की काही नाही ग, काल जे घडलं ना त्याबद्दलच बोलत होतो आम्ही. अगं बघ ना, आपण जिला शोधत होतो ती गोंडेवाली मुलगी रेश्माच निघाली. इतकी चांगली मुलगी आहे ती, आणि सार्थक तिला लग्नाला नाही म्हणतोय. सुधा देखील टेन्शनमध्ये आलेली असते. वृंदा म्हणते की मी काय म्हणते, आपण वामन शास्त्रींना जाऊन भेटूयात आज. सुधा म्हणते की अगं पण वामन शास्त्री तर आताच भेटून गेले. वृंदा म्हणते की काही नाही, आपण परत विचारूयात. आपण त्याला विचारूयात की सार्थकच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे. सुधा म्हणते की अगं पण. त्यावर वृंदा म्हणते की आता पण बिन काही नको, असं नको व्हायला की योग्य वेळी आपण त्याचा सल्लाच घेतला नाही. सुधा म्हणते की अगं हो, पण मग यांना कोण बघेल. वृंदा म्हणते की अगं ही आहे ना शलाका, ही बघेल. शलाका म्हणते की अगं हो आई, मी बघेल काकांना. काकू तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी काकांकडे नीट लक्ष देईल. सुधा म्हणते की ठीक आहे, मी पर्स घेऊन येते. तर इकडे अंशुमन मालतीला म्हणत असतो की बघा सासूबाई, आता हा धोंड्याचा महिना आहे आणि धोंड्याच्या महिन्यात जावयाला वाण देतात, म्हणजे आज 2-2 सेलिब्रेशन. काय करताय, शेवयाची खीर की श्रीखंडपुरी. अंशुमन लगेचच सोफ्यावर बसतो आणि केक काढतो आणि म्हणतो की हा आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक. सर्वजण त्याच्याकडे बघत असतात तेव्हा अंशुमन म्हणतो की तुम्ही सर्वजण माझ्याकडे असं आ वाचून काय बघताय. आनंदी, 4 वर्षापूर्वी याच दिवशी आपल्या दोघांचं लग्न झालं. तू विसरली असशील हे लग्न, परंतु माझ्या अजूनही लक्षात आहे. मी नाही विसरणार हे लग्न, कारण माझं खूप मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. अण्णा अंशुमनला म्हणतात की उचला हे सगळं आणि बाहेर निघा आत्ताच्या आत्ता. अंशुमन म्हणतो की अहो पण हा केक. अण्णा म्हणतात की बाहेर जाऊन खा तुमचं तुम्ही, आम्हाला नकोय तो केक. अंशुमन म्हणतो की एवढं का ओरडताय, काही दिवसांपूर्वी अंशुमनराव या हो, खा हो, बसा हो असं चालू होतं ना, आणि मग तुम्ही आता असे का वागताय. त्यावर अण्णा म्हणतात की मग तुम्ही कसं वागलायत हे लक्षात आहेत ना तुमच्या. अण्णा म्हणतात की हो, मला मान्य आहे की मी काही चुका केल्यात, परंतु तुम्ही मला सॉरी म्हणण्याची एकदा तरी संधी दिली का. मला माहिती आहे की कदाचित आनंदीला उद्या कोर्टामध्ये डिवोर्स मिळेलही, आम्ही दोघं एकत्रही नाही राहणार, पण मला शेवटचा ॲनिव्हर्सरीचा केक तरी कापू द्या. मालती म्हणते की हे सर्व करून काय मिळतं तुम्हाला. अंशुमन म्हणतो की काही नाही हो, मनाचा आनंद, बाकी काय. आनंदी म्हणते की वा, म्हणजे 4 वर्षात हा आनंद तर तुम्ही कधीच दाखवला नाही. तेव्हा तर 4 वर्ष मी तुमच्यासोबत तुमच्या घरात होते, तेव्हा तर ॲनिव्हर्सरीचा मला साधा पेढासुद्धा आणला नाहीत, आणि आज तर तुम्ही अचानक केक घेऊन आलात. आणि काल ऑफिसमध्ये तुम्ही जे काही केलं त्याबद्दल काय म्हणणं आहे हो तुमचं. अंशुमन म्हणतो की कोण मी, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. आनंदी म्हणते की खोटं बोलू नका, काल तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला दमदाटी केली, मला घाबरवण्याचा प्रयत्न केला. अंशुमन म्हणतो की हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. सासूबाई, अहो तुम्ही सांगा ना तुमच्या मुलीला. तर मालती म्हणते की हे बघा, बऱ्या बोलाने तुम्ही इथून चालते व्हा. अंशुमन म्हणतो की सासूबाई ते जावयाचं वाण. मालती म्हणते की वाण, पायातली वाहन हातात घेईल आता मी. काल चोरासारखे ऑफिसमध्ये शिरून माझ्या आनंदीला त्रास दिलात तुम्ही, आणि आज घरामध्ये हा केक घेऊन आलात. अंशुमन म्हणतो की अहो किती राग करताय माझ्यावर, झालं गेलं ते विसरून जा ना.
अगं आनंदी, तू तरी ऐक माझं. आनंदी म्हणते की हे बघा, हे सर्व बघून जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं मन बदलेल किंवा मी तुम्हाला माफ करेल, तर या जन्मात ते अजिबात शक्य नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता हे सर्व थांबा, उचला हा केक आणि निघून जा इथून, नाहीतर मग मी पोलिसांना बोलवेल. अंशुमन म्हणतो की पुन्हा पोलीस? ठीक आहे, होऊ दे अटक मला. आता चौकीत जाऊन केक कापतो आणि पोलिसांना खाऊ घालतो. शेवटी आता पोलीसच नातेवाईक आहेत ना माझे. शेवटी तुरुंग, पोलीस यांच्याशिवाय राहिलंच कोण आहे माझ्या आयुष्यात. निदान जाण्याआधी एक ग्लास पाणी पाजशील मला? तर आनंदी मात्र जागेवरच उभी राहते. अंशुमन म्हणतो की तुम्ही साधं मला एक ग्लास पाणीसुद्धा पाजू शकत नाही ना? ठीक आहे, मरताना तरी येशील ना आनंदी शेवटचं घोटभर पाणी पाजायला? आनंदी म्हणते की तुम्ही हे सर्व आम्हाला इथे येऊन का सांगताय? तुमचं जे काही म्हणणं आहे ते कोर्टात मांडा ना. इथे येऊन उगाच आम्हाला छळत बसू नका. अंशुमन म्हणतो की अगं मी फक्त पाणी मागितले प्यायला. तर आनंदी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला पाणी प्यायचंय ना, थांबा. आनंदी जाते आणि अंशुमनसाठी एक ग्लास पाणी घेऊन येते. अंशुमनला कॉल आलेला असतो आणि अंशुमन थोडा बाजूला जातो. त्याच्या हातामध्ये तो पाण्याचा ग्लास असतो आणि त्याचवेळी सानू जेव्हा केक बघते तेव्हा म्हणते की वाव, किती छान केक आहे. मी एक काम करते, मी ह्या केकचा फोटो काढते. तर सानूने मोबाईल हातामध्ये घेतलेला असतो आणि ती केकचा फोटो काढत असते. तर अंशुमन देखील त्यामध्ये येत असतो. अंशुमन पाण्यामध्ये एक टॅबलेट मिक्स करतो आणि ते पूर्णपणे कॅमेरामध्ये रेकॉर्ड होत असतं. जेव्हा अंशुमन पाण्यामध्ये ती टॅबलेट मिसळवतो आणि ते पाणी पिऊन घेतो आणि विचित्र पद्धतीने हसत असतो. तर सानूने मात्र हे सर्व कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. तर इकडे सार्थक थोडासा टेन्शनमध्ये असतो आणि तो रेश्माला कॉल करतो. रेश्मा फोन उचलते. सार्थक म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडंसं रेश्मा. तर रेश्मा म्हणते की आता काय बोलायला राहिलं आहे सार्थक? सार्थक म्हणतो की काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. रेश्मा म्हणते की कसली मिसअंडरस्टँडिंग सार्थक? गेली कित्येक वर्ष मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की मी तुझ्यावर खूप प्रेम करते, पण तू तर मान्य करायलाच तयार नाही आहे. मी म्हणत नाही आहे तुला की तू माझ्याशी आत्ताच लग्न कर, पण माझ्यात काय वाईट आहे ते तरी सांगशील मला? सार्थक म्हणतो की तसं काही नाही आहे रेश्मा, परंतु माझ्या मनात तसं काहीच नाही आहे. रेश्मा म्हणते की मी तुला थोडी असं म्हणते की तू उद्याच लग्न कर, पण तू अशा पद्धतीने मला सर्वांसमोर नकार दिलास, मला खूप हर्ट झालं आहे. सार्थक म्हणतो की आय नो रेश्मा, मलाही खूप वाईट वाटलं त्याचं. रेश्मा म्हणते की सार्थक, आता तुला जेव्हा माझ्याबद्दल काहीतरी वाटेल तेव्हाच मी तुझ्याशी बोलेल. तेवढं बोलून रेश्मा फोन कट करून टाकते. तर इकडे सुधा आणि वृंदा दोघीही गुरुजींकडे आलेल्या असतात. सुधा गुरुजींना म्हणते की ती गोंडेवाली मुलगी सापडली आहे आणि ती लग्नाला सुद्धा तयार आहे आणि मुख्य म्हणजे ती आमच्याच ओळखीची. ती सार्थकच्या ऑफिसमध्येच काम करते आणि सार्थकच्या प्रेमातही आहे. गुरुजी विचारता की मग अडलंय कुठे? सुधा म्हणते की अहो सार्थक लग्नाला तयार होत नाही, काय करावं तेच कळत नाही, काही उपाय असेल तर सांगा. वृंदा ही गुरुजींना इशारे करून सांगते. तेव्हा गुरुजी म्हणतात की हे बघा, ह्या गोंडेवाल्या मुलीमुळे सार्थकचं भाग्योदय होणार आहे, म्हणून त्याला तुम्ही नीट समजावून सांगा. तर सुधा म्हणते की अहो गुरुजी, पण तो ऐकतच नाहीये. गुरुजी म्हणतात की मग थोडा वेळ जाऊ द्या, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. वृंदा म्हणते की बरोबर बोलताय गुरुजी तुम्ही, वेळ आली की तू नक्कीच हो म्हणेल. गुरुजी म्हणतात की हो हो, वेळ आली की सार्थक नक्कीच हो म्हणेल. तर वृंदा आणि सुधा दोघीही गाडीतून जात असतात. तेव्हा वृंदा सुधाला म्हणते की वामन गुरुजींनी काय सांगितलं ऐकलंस ना, ती गोंडेवाली मुलगीच आपल्या सार्थकसाठी योग्य आहे. हे काही नाही, आता मीच सार्थकला सांगते की रेश्माशी लग्न करण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. सुधा म्हणते की बरोबर बोलतेस तू, आता तूच बोल त्याच्याशी. तर इकडे शलाका अरविंदला एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन आलेली असते. अरविंद शलाकाला विचारतो की कुठे चाललोय आपण? शलाका म्हणते की अहो काका, मगाशी तर सांगितलं की आपण देवळात चाललोय. तर अरविंद म्हणतो की कुठे मगाशी सांगितलंस, आणि तू कोण आहेस? शलाका म्हणते की अहो काका, मी शलाका. अरविंद म्हणतो की शलाका? कोण शलाका? बाजूच्या बंगल्यातली? शलाका म्हणते की हो हो हो. तर अरविंद म्हणतो की मग मला कुठे घेऊन चालली आहेस? शलाका म्हणते की अहो काका, देवळात. मगाशी सांगितलं होतं ना मी तुम्हाला. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथेच थांबा, तुम्ही अजिबात इथून हलू नका, मी लगेच आले. शलाका अरविंदला एकटं सोडून तिथून निघून जाते. अरविंद इकडे तिकडे बघत असतो आणि अरविंद पुढे पुढे चालत असतो. शलाका लगेचच वृंदाला फोन करून सांगते की आई, काम झालं. तर वृंदा लगेच म्हणते की अगं बाई, असं कसं काय झालं? शलाका म्हणते की मी फोन ठेवते. तर वृंदा नाटकं करत असते की थांब थांब, तू आता काहीच करू नकोस, आम्ही आलो. तर सुधा देखील घाबरलेली असते. सुधा वृंदाला विचारते की अगं काय झालं? वृंदा म्हणते की अगं शलाका अर्णवला भरवायला गेली आणि तितक्यातच नजर चुकून भाऊजी कुठंतरी गेले. सुधा म्हणते की अरे देवा, हे असं कसं काय झालं? ड्रायव्हर, तुम्ही पटकन घरी चला. आता सुधा खूपच घाबरलेली असते.
तर इकडे सानू म्हणत असते की आई मला केक खायचा आहे. लीना म्हणते की सानू अजिबात नाही हां. अंशुमन म्हणतो की अहो असं काय करताय, लहान आहे ती, खाऊ द्यात ना तिला केक. लीना म्हणते की हे बघा आम्ही आमचा आणू विकत, तुम्ही जा इथून. आनंदी म्हणते की हे बघा तुमचं जर पाणी पिऊन झालं असेल तर उचला हा केक आणि निघून जा इथून. अंशुमन म्हणतो की ठीक आहे जशी तुझी इच्छा. अंशुमन केक उचलायला जातो आणि लगेचच चक्कर येऊन खाली पडतो. सर्वजण आता घाबरलेले असतात. अंशुमनच्या तोंडातून फेस येत असतो. तर आनंदी म्हणत असते की उठा, काय होतंय तुम्हाला. अंशुमनच्या तोंडातला फेस बघून सर्वजण खूपच घाबरलेले असतात. मालती म्हणते की यांनी काहीतरी खाल्ले, यांच्या तोंडातून फेस येतोय, त्यांच्या जीवाचं जर आता काही बरं वाईट झालं तर. लीना म्हणते की अण्णा काय करायचं आपण आता. सर्वजण खूपच घाबरलेले असतात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रेश्मा ही अरविंदला घरी घेऊन आलेली असते. सुधा म्हणते की रेश्मा तू पुन्हा एकदा यांना सुखरूप घरी घेऊन आलीस. सुधा सार्थकला म्हणते की सार्थक तिच्यामुळे तुझ्या बाबांची तब्येत सुधारू शकते, तरीही तू तिला लग्नाला का होकार देत नाहीयेस. सार्थक म्हणतो की लग्न म्हणजे आयुष्यभराचं बंधन असतं, त्याचा निर्णय मी असा कसा काय घेऊ लवकर. सुधा रडत रडत म्हणते की तुला माझी पर्वा नाही, बाबांची पर्वा नाही, राहू दे त्यांना असंच काय माजारी. तर इकडे आनंदी गायत्री आत्याला म्हणत असते की त्या पाण्यामध्ये पावडर कुठून आली हेही आम्हाला माहीत नाही. तर गायत्री आत्या म्हणते की परंतु आपल्याकडे कुठला पुरावा नाही ना की त्यानेच हे सर्व केलंय. पावडरमध्ये काहीतरी विषारी पदार्थ आहे हे तर तो काही मान्य करणार नाही ना, आणि कोर्टात या गोष्टीचंच तो भांडवल करेल आणि आपल्या विरोधात उभा राहील. तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.